गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नवीन दिवसात पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुढीपाडव्याचा दुसरा दिवस. तर काल आपण गुढीपाडव्याचा ब्लॉग आता लवकरच अपलोड करतो आहे, अपलोडिंगला ठेवला आहे मी. आणि आज जसं तुम्हाला म्हणालो होतो की आपल्याला सकाळी 4:30 किंवा 5ला म्हणजे पहाटे निघायचं होतं, पण लेट होता म्हणजे काय आहे की रात्री झोपण्यासाठी आणि तयारीसाठीच खूप वेळ झाला. त्यामुळे आपल्याला उठण्यासाठी सकाळी वेळ झाला आणि सगळं आवरता आत्ता वाजले दुपारचे 12:30. तर आत्ता आपण निघतो आहे. तर ठीक आहे, नेमका उन्हाचा टायमिंग झालेला आहे, पण नो वरीज, जाताना मज्जा करूया गाडी चालवायची. आता आमची सगळी तयारी झालेली आहे बघा, बॅकपॅक वगैरे सगळं झालेलं आहे. ओवी हॅलो. येस. तर आता सगळं बॅकपॅक वगैरे झालेलं आहे. जस्ट आता डोअर लॉक करून निघतोच आहोत. तर आणि हे बघा, आम्ही जी आता 4-5 दिवसापूर्वी झाडं आपण घेतली होती, याआधी माझ्याकडे 40-50 झाडं होती जेव्हा गोव्याला होतो तेव्हा, तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसत असेल बॅकग्राऊंडला. पण आत्ता आपण पुन्हा एकदा हे कलेक्शन चालू केलं आहे. तर हे बिचारी झाडं 5-6 दिवस पाण्या वाचून हे नको व्हायला म्हणून त्याची पाण्याची सोय पण लावून दिलेली आहे. बॉटल्स ठेवलेल्या आहेत म्हणजे पाणी शिरपत राहील आणि थोडं शेडमध्ये म्हणजे सावली राहील असं. तर या सगळ्या गडबडीतच खूप वेळ झाला आपल्याला, पण हरकत नाही. आता आपण निघूया आणि रस्त्यामध्ये आपण कुठे थांबतोय, काय करतोय वगैरे ते सर्व तुम्हाला कळतच राहील. आणि आपण आता देवाचं दर्शन वगैरे घेतलेलं आहे. तर जाताना आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला भेटूया आपण माळशेर घाटात वगैरे थांबूया जरा टिपी. हे बघा, झाडांची अशी सोय लावलेली आहे. म्हणजे हे बघा, हे जे पान आहे ना, पानाला जास्त पाणी लागतं रोजच्या लेवलला, तर बॉटल आडवी करून ठेवलेली आहे. चलो बाय बाय होम, टेक केअर. पण आता मुरबाडच्या पुढे एक 15 किलोमीटर थांबलेलो आहोत आणि माळशेज घाटाचा हे पुढे 40 किलोमीटर. दुपारी जेवणाची वेळ झालेली आहे म्हणून आपण थांबलो आपल्या नेहमीच्या ठिकाणी, हॉटेल वृक्षवल्ली. तर चला तर जेवण घेऊया. लंचसाठी आपण मागवलेलं आहे काजू मसाला आणि पनीर मशरूम मसाला. सर्वांचं जेवण सुरू झालेलं आहे. हे बघा, यांची नर्सरी पण आहे इथे, वृक्षवल्ली नर्सरी म्हणून. आपण आता गांडूळ खत वगैरे घेऊन जाऊया, कारण मुंबईला या रेटमध्ये म्हणजे 15 रुपये किलो मिळणे मुश्किल आहे. आणि इथं असं पण ओरिजिनल. हे बघा, इथे बाजूलाच त्यांची नर्सरी आहे. लिंबू रोप घेतलेला आहे 100 रुपये हुंडी. बघा, मोठी आहे, अराऊंड 3-3.5 फुटाची एक हुंडी आहे. गाडीत ठेवा ना. हां, मोठी हा, राहू द्या, चांगली. हे बघा, 100 रुपये. मित्रांनो, आपण बघा आता एक लिंबाचं रोप घेतलेलं आहे आणि 20 रुपये किलो गांडूळ खत. तर मित्रांनो, आपलं जेवण झालेलं आहे आणि आता इथून माळशेज घाट अराऊंड 47 किलोमीटरचा आहे. म्हणजे माळशेज घाटाचा बोगदा ओलांडल्यानंतर मड वगैरे येतात, मड पारगाव, त्याच्यानंतर ओतूर, आळेफाटा आणि मग आपलं गाव ॲक्च्युली लागतं म्हणजे अहमदनगर जिल्हा बेसिकली, त्यामध्ये संगमनेर तालुका. आणि गावाचं नाव आहे आपल्या भोसरी. आणि भोसरी गावात असलेली भोजा माता, त्या देवीची यात्रा असते. कसं आहे ना की आमचं गाव खूप छोटं आहे खरं म्हणजे, पण गावातली सगळीच मंडळी मुंबईला चांगल्या हुद्द्यावर, चांगल्या पदांवर कामाला आहेत. जसं काही सहकारी पतसंस्था वगैरे, गव्हर्मेंट्स मध्ये इंजिनियर वगैरे, आणि असं पूर्वीपासूनच गोदी वगैरेमध्ये, बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये. तर बऱ्यापैकी गावाचा विकास आपल्या भोजा मातेच्या कृपेमुळेच झालेला आहे. त्यामुळे वर्षातले आधेमध्ये तुम्हाला गावाला येणं जाणं जमो अगर ना जमो, पण यात्रेला मात्र 100% म्हणजे 100% जनता गावातली उपस्थित असते. आणि खूप गर्दी असते म्हणा, म्हणजे जेवढे सगळे गावकरी आहेत, लेझिम खेळतात, जे म्हणालो देऊळकाठी वगैरे नाचवतात, प्रत्येकाच्या घरची नवसाची काठी असते. तर ओव्हरऑल आहे ना एक मजा येते. आणि आमचं गाव आहे ना म्हणजे पंचक्रोशीत नावाजलेलं गाव आहे. म्हणजे माझं गाव आहे म्हणून म्हणत नाही, पण ॲक्च्युली तिथे आजूबाजूची गावं पण भोसरी या गावाला ओळखतात.
आणि मजा येते. तर आपल्याला आता माळशेज घाट ओलांडून ओतूळ फाटा क्रॉस करून जायचं आहे. तर भेटूया पुढे, दाखवतो तुम्हाला अजून आपल्या गावचा परिसर. प्रवास आहे अजून 1.5-2 तासांचा अप्रॉक्सिमेट. तर पूजा, आपली नावं असतात ना, मराठी नावं, मराठी इन द सेन्स की थॉमस वगैरे अशी नको, प्रथमेश, शार्विल. तर आपण नावाच्या भेटी घेऊया. ठीक आहे, चला. गणपती बाप्पा मोरया. चला बोला, ते काय बोलतात ते, बैठे बैठे काय ते, काम करे करना था कुछ काम, लेके प्रभू का नाम म. चला, म आला कावेरी तुझ्यावर, कावेरी तुझ्यावर म आला. देवेंद्र देवेंद्र द्र काय काय बोललीस ना. अच्छा, ल लतिकेश, निलेश, शांती. खूपच टिपिकल एकदम सगळं जमान्यातलं नाव सांगितलं. मनोज, राजा राजा, योगेश, शेखर, रमा, माधवी, वीणा, नागेश, शौर्य, यक्षित, तेजस, सेजल, लीना, नागिन्य, नंदा, दीपक. किया, या हे गाड्यांच्या कंपनीची नाव नाही सांगायचे. किया नाव आहे. अच्छा, गाईचं नाव आहे ना किया. हां हां हां. नाचचं किया, कावेरी, टिकटिकवान, यज्ञेश, काय काय, यज्ञेश, 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 शीतल, यज्ञेश ना, शीतल. लीला बोलले ना. काय लीला का, लीला, लाली बोल, ललिता, ललिता, तेजल, लक्ष्मी, माधुरी, रीमा, नाव समजत माई, ईश्वरी, रुपाली, लतिका, लतिका झाले ना, झाले. टिकटिकवर, लीना पण झाले, मीच सांगितलंय. टिक 2, टिक 3. लखन, कुठे नाव आठवता येईल. नागेश, झालंय, पूजाने सांगितलं. नसेल झालं तर तुम्ही एकदा काय करा फ्रेंड्स, मागे जाऊन व्हिडिओच्या मागे जाऊन चेक करा. जर मी खोटं बोलत असेल तर. झालंय, नक्की झालंय. नागेश ना, तुझ्या तू न वरून सांग. नागेश, नम्रता, आता तेनालीरामची गोष्ट आहे ना, तेनालीराम नाव आहे ना, नाही का दुसरं सांगू. तृष्णा, मेहक, तृष्णा न, हा, रिया, यामिनी, नी, हॉटेलची नावं घेतली तरी नावं साठत जातील मला. यामिनी ना, नंदू, दुर्वेश, नाही दुर्वेश नाही झालं ना. शमिका, कादंबरी, राधिका, कैलास, साहिल, ल वरून लाजवंती, रसवंती, लाजवंती, नाही ना, दीक्षा, दीक्षा कधी, दीक्षा म्हणजे काय. आहे ना. हा, ती दीक्षा आहे, पण ठीक आहे चालते. दीक्षा, ती दीक्षा आहे, सॉरी. ती दीक्षा आहे, तेच बोललो. ती दीक्षा, एक आहे क्ष, कावेरी क्ष आला तुझ्या. शांभवी, ती दीक्षा ऍक्च्युली क्ष आहे, पण आता ठीक आहे तुझं. शांभवी, विठ्ठल, हा मग तेच. आता मी बोललो ना मग तिला, ते जरा कॉम्प्रोमाइज केलं वर्डमध्ये. क्षमा, हा ठीक आहे, क्षमा. मग माझ्यावर मग माधव, काशीनाथ, संगनाथावर, बस मजा आहे. काय थिया ना, काय सांगितलं. हा बरोबर, थिया नाव आहे, कारण माझ्या स्मार्ट कनेक्टमध्ये थिया केश म्हणून होता. बरोबर आहे, थिया बोलायचं. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, आता एक 5च मिनटं झाले, म्हणजे आम्ही पूर्ण प्रॉपर आता 5च मिनटं खेळलो.
नावांच्या भेंडा. पण किती मजा आली. आणि ॲक्च्युली आता सुरू करण्याच्या आधी पूजा आणि कावेरीचं थोडं मत असं होतं की चला नावांच्या भेंड्या काय खेळायच्या, नावं तर काय युजली आपल्याला असतातच पाठ. पण आता आठवण्याच्या वेळेस कसं धांदल उठते कधी कधी, ते तुम्ही बघितलं. नेमकी ती नाव आठवत नाही. त्यावरून तर मला पहिल्यांदा ते देवेंद्र सांगितलं मी, पण ॲक्च्युली काहीच ब्लँक झाल्यासारखं होत होतं. तर असं आपल्याबरोबर नेहमी घडतं. ॲक्च्युली माहिती असतं की आपण सांगू हे करू, पण ते आठवत नाही. तर अशाच सगळ्या गमती मजा आली. आणि किती जणांना आठवण आली आपल्या बालपणीची, किंवा आपण मला शुअर शॉट माहिती आहे, म्हणजे गॅरंटीने मी सांगतो की हा खेळ तर प्रत्येक जण खेळलाच असेल, प्रत्येक घरात हा खेळ खेळला असेल. मजा आली. तर बघा आता काही ठिकाणी रस्ता खराब आहे. आपण एकदम स्लोली मजा घेत चाललोय, म्हणजे अगदी काही कसली घाई नाही आहे का. पूजा किती वाजले आता? 4:36 म्हणजे 4:30ची वेळ झाली आहे खरी, पण एवढं असं काही ऊन वगैरे आता दिसत नाही आहे पुढे. म्हणजे वातावरणात म्हणजे कूलच वाटतंय वातावरण, एवढं काही हे वाटत नाही. आणि म्हणावं असं गरम पण नाही होत आहे, AC चालू आहे गाडीतला. पण तर मध्ये कदाचित चहा घ्यायला आपण थांबलो तर थांबूया, अदरवाईज डायरेक्टली मग घरी पण जाऊ शकतो. माहिती नाही, मग घरी जाताना विचारूया मम्मीला फोन करून एकदा की दूध वगैरे काय आणायचं आहे का. कारण गावामध्ये ऐन वेळेला परत मग ते गाया, म्हणजे गायांचं दूध काढल्यानंतरच दूध मिळतं वगैरे, असं काही आपल्या त्याच रूरल विलेज आणि होमटाऊनवाल्या गोष्टी, याच गोष्टींचं मी तुम्हाला हे सांगत होतो पहिल्या ब्लॉगमध्ये, म्हणजे आता कालच्या ब्लॉगमध्ये. तर अशा अनेक बऱ्याच गोष्टी बघूया अजून पुढे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये कळतं की नाही मला माहीत नाही, पण हा एवढा स्ट्रेट रोड आहे ना बऱ्याच डिस्टन्सपर्यंत. मला नेहमी आवडतो, म्हणजे इथे गाडी अशी पळवावीशी वाटते, पण आपण गाडी नाही पळवणार. आता बघा आजूबाजूला थोडा उन्हाळा असल्या कारणाने ना झाडं अशी सुकली असं हे वाटतंय. नॉर्मली कसं करवंदाच्या जाळ्या वगैरे असतात इथे आजूबाजूला. आता इथे अमिताच्या लग्नाला मला अजून पण आठवतंय, मम्मी पप्पा आणि आम्ही येत होतो गाडीतून, तेव्हा इथे गाडी थांबून करवंदाच्या जाळीमधून भरपूर करवंदा, म्हणजे अगदी 5 मिनिटात 1-2 पिशव्या भरतील प्रॅक्टिकली. म्हणजे तुम्हाला खरंच एक विश्वास नाही पडणार, पण इथे एवढ्या करवंदाच्या जाळ्यात आणि मोठी मोठी करवंदा 5 मिनिटं जरी तोडत असेल तरी 1-1.5 पिशवी 2 पिशव्या असं आरामात भरून जातात. तर अशी मजा येते. तर या रस्त्याला बघून मला आता एक गाणं सुचतंय, इरशाद तो करो भाई. हम जो चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते. आओ खो जाए हम, हो जाए हम यूं लापता, आओ मीलों चले जाना कहाँ ना हो पता. हम जो चलने लगे हैं ये रास्ते. जब भी मठमधलं हे गाणं किती जणांचं आवडीचं आहे एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक तर कराच, ऑब्व्हियसली सबस्क्राईब करा चॅनलला. आणि बरेच दिवसांनी व्हिजिट केला असेल, नोटिफिकेशन पडले असेल म्हणून व्हिडिओ बघायला आलात, काजू पडलेले आहेत रस्त्यावर. आणि बऱ्याच दिवसांनी जर तुम्ही व्हिजिट करायला आलेला असाल, नोटिफिकेशन बघून व्हिडिओ चेकआउट करायला आला असाल, तर नक्की आता तग धरून राहा. व्हिडिओ रोजच्या रोज येतील, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा आणि असाच आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. लवकरात लवकर आपल्याला 10,000 सबस्क्रायबर आणि आपला वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. तर तुमचा सपोर्टची अपेक्षा आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगत होतो ना, आता करवंदांचा सीझनच चालू आहे आणि हे हिरवे हिरवे दिसतात ना तुम्हाला, या करवंदाच्या जाळ्याच आहेत. आता आपण जस्ट थांबत नाही, हे बाई या साईडला लेफ्ट साईडला दाखव, हे बघा हे करवंदाच्या जाळ्याच आहेत आणि करवंदा आहेत लागलेले त्यावर. आता आपण जस्ट थांबत नाही आहेत म्हणून, कारण आपल्याला जायचं आहे घरी लवकरात लवकर, त्यामुळे अदरवाईज आपण करवंद खाण्याचा प्लॅन पण केला असता.
आपण आता माळशेज घाटाच्या बोगद्याच्या अलीकडे थांबलोय. कलिंगड खाते ना ते मधलं तेव्हा तिच्या पोटात बाळ आहे बघ, इथून दिसतंय. दिसलं का? कलिंगड बघ किती खात आहेत. झालं. पोट भरून घेतलं. बघा खाली किती खोल दरी आहे आणि आपण तिथून तर बघा रस्ता दिसतो तुम्हाला, तिथून घाट चढत चढत वरती आलेलो आहोत. आणि ते बघा तिथे बोगदा दिसतोय. एक मिनटं, हे बघा बोगदा समोर. आणि असा माळशेज घाटाचा निसर्गरम्य हा परिसर. आणि हे आपले मित्र. त्यातला बोगदा दिसतोय आपल्या सगळ्यांचं आवडतं टुरिस्ट डेस्टिनेशन माळशेज घाट आणि त्यातला प्रसिद्ध बोगदा. हे बघा मित्रांनो, आता जवळपास 8 वाजलेत. तर आपण जरा जास्तच आरामात आलो. म्हणजे खूपच लेट झाला. 7 तास लागले या प्रवासाला. मध्ये मध्ये आपण थांबत ब्रेक घेत आलो आहे. आणि खूप स्लो आलो ॲक्च्युली. पण रात्र झाली, ठीक आहे. आता थोडा थकवा आला आहे, म्हणजे झोप आल्यासारखं झालं आहे. कारण सकाळी कसलं रात्री जवळपास 3ला झोपलेलो आणि सकाळी 8 वाजता उठून म्हणजे झोपही थोडी अपुरीच झाली होती. त्यामुळे तर बघू आता घरी गेल्यावर तुम्हाला थोडं बाहेरून दाखवतो. उद्या पूर्ण आतून कळेलच. काय चालू आहे? टेंट कुठे हवी? तर आत्ता आपल्याला पोहोचून अर्धा तास झालेला आहे आणि जेवणासाठी आत्ता तयारी चालू आहे. पिठलं भाकरी. पण आपण आत्ता लेटच जेवण केल्यामुळे भूक काही फारशी नाही आहे. तर आता थोडं झोपून घेतो आहे. तर आजच्या दिवसात आपण सकाळी निघालो मुंबईवरनं. घाटामध्ये थांबत मजा करत जेवण वगैरे करून इकडे पोचलो. आता उद्या आपण बघूया, हे लिंबाचं झाड घेतलं ते इथे कुठेतरी लावून टाकूया. तोपर्यंत आज मग आता आपण या व्लॉगला इथेच एंड करूया. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि फायनली ओके, टाटा, बाय बाय.